बरं पुढं कुठे चालला बरं थैली गेली पाहायला लस पुट्टे रे बोला हिमालय चालला वाटते नाही का पडला तर अरे का काय कधीला म्हणजे कुठं म्हणलं थैली गेली बोचके घेऊन हा काय सातपुड्यात चालले का आता आले आता घरावर कुठे नाही का हो नाही झुमडे नाही का आव नाही ताव नाही काही बोलते आपलं काय म्हणजे कुठं म्हणलं काय काय गावाला चालला वाटते नाही आता हिमालयात नाही हो काय करता आता काय गावात राहण्यात काही मजा नाही राहिली हो आता झुंबर म्हणून राहिला बा हिमालयात चालले का हो बा हिमालयात चाललो गड्या हो काहून तुला काही अडचण अरे तसं रे म्हणजे मजाकमध्ये म्हणलं मला कुठं चालले हिमालयात चालले का बा एवढी मोठी थैली गेली घेऊन हो जरा मोठी दिसली नाही तर शब्द बसते तुमच्याजवळ बाकी काही नाही राहू द्या ना काय रे चिडून पाणी द्यायचं आपलं तिकडे गेलं की दाता काळाचे ही सगळं समजते ना अरे भाऊ मीच आलो असतो निवडून पण कसं आहे लोकांना वाटतं बा 3 खेप झालं हेच आता वावर करून राहिले आबाजी सत्ता परिवर्तन पाहा करून काही बदल होते का अरे काहीच होऊ शकत नाही आता आलो मग काय दिवे लावते समजणारच आहे मग असं आहे ना ते गावातली म्हणलं वोटिंग मलाच पडलं असतं पण आमच्याच लोकांना आम्हाला फटका दिला असं आहे ना ते म्हणून याचा काही विषय नाही असं निवडून तुम्ही आलेच नसते मीच आलो असतो सोळा ते विषय जाऊ द्या दाबाजी झालं गेलं पार पडलं पण आता हे थैली गेली कुठं म्हणलं थायलंड गेलं तिकडे चालले कुठं काही समजून नाही राहिलं बा थैली गेली मोठी दिसून राहिली भरली म्हणून म्हणलं हो ते मी कुठे जाऊ काय करू असं हटकाचं नाही मला कोणाला कोणी गावाला जात असलं कधी हटकाचं नाही हो फालतू नाट लागते मग एसटी सापडत नाही याची येत नाही चला म्हणलं येतो मी आबाजी चांगलीच तयारी दिसून राहिली मला नाही का हो काय चालले वाटते संख्येच्या घरी 100% काय मग आबाजी चालले वाटते नाही मग संख्येच्या घरी काय तुम्ही म्हणजे ते पैसे गिशाचा काही विषय होता ते सकाळी भेटले होते तर आता काय करता बा आता आपले पैसे आहे आपल्याच काळात जावं लागणार आता काय करता हो 2-3 दिवस तकलीफ होईल म्हणा हो पण पैसे काढूनच आहे तुम्ही हो इंका आता सगळं सामान घेतले 2-3 ड्रेस घेतले बिलकुल टेन्शनचं कामच नाही हो चाललं का पैसे दे तर मी घरी निघतो बापरे ठाई मुक्काम मेला जीवन मामा असा आता हो का नाही हो ना जा ना बरोबर आहे ना ते आता काय करा पैसे तर काढाच लागते का नाही पण गाडी नाही घेतली यावेळेस कुठं गाडी नेतं काय करतं मग तर राजा ते त्याला तर बरंच आहे माहीत गाडी धोपटाचा माहिती आहे त्यापेक्षा बा भीक नको पण कुत्रावर हो माय पैसे दे एसटीनं निघतो मी तिकीटचं काम नाही काही नाही हो 75+ तेही बरं आहे नाही कुठं बसता तुम्ही जाऊ गाडी घेऊन हो पावणे बारच तिकडे मग चला वावरात चला इकडे सगळी गाडी धोपटाची सगळं काम काढायचं गाडीचं नाही बरोबर आहे म्हणजे समजा 2-3 दिवसाचा मुक्काम आहेच समजा पैसे निघे बरं नाही का तर ते त्याच्यावर आता पाहुण्यावर त्यानं जर पैसे आजही दिले तर आपण वापस येतो नाहीच दिले तर मग 8 दिवस राहिला तयार बापू हो पण पैसे घेऊनच येईल तसा गावात पायच ठेवणार नाही आपल्याला का भीष्म प्रतिज्ञाच घेतली वाटते बुड्यानं तर नाही का बरं ठीक आहे बा मग या मग आता हो येतो मी बी आता येतो मग आता तू कुठं चालला म्हणलं गाडी घेऊन कुठं होई दौरा वावरात वानेर आले म्हणते लवणावर हो आता मावराकडे खेदाडले लोक आहे ना पुरं खांडच्या खांडच आहे भयमुगात बसलं तर बसा लागत चाललो आता काय करता दिवसभरात आहे मोठं कठीणच काम आहे आता काय होते काही जाते काय सांगा करा देखो आयुष्यभर हेच काम आता वानेर हा ना डुकरं हा ना ते रोई हा ना हरण आले रे डुकरं आले रे पाहा आता तुम्ही आपलं तर सुटलं बा एक खेपचं वावराने केलं आपण भेटलंच नाही समजा टेन्शन तर कामही नाही आपल्या मागं हो जाय तिकडे आता चित बी मेरी पट बी मेरी नाही का असं आहे ते आता जाऊ दे आता काय मनाची समजावून हे बुड्याची काहीतरी बरं या मग आता हो या येतो मग आता हो एसटी आता येतेच 10-15 मिनिटं हो येतो मग ठीक आहे ओके आता 1-1.5 तासात पोहोचते बुडा समजा नाही का मला वाटते एखादा फोन करून द्या काकाले म्हणजे सतर्क तरी राहते नाही का बरं पास लागा ना आता एक तास हे वार उदान कसं करून पलटून आहे आपल्याला नाही का बरं पाहू आता फोन लावून सांगून द्या द्यायला हो म्हणजे मार्टी हॅलो बोल मग मार्टी बोल काही नाही म्हणलं काका कुठं तुम्ही म्हणलं सध्या घरी आहे का काय सांगतो माटी राजा तुमच्या गाडीला निवडणुकीच्यानं सगळा इकडे कामाचा भुमारा मामांग मग काय नाही का आता गाडी सुटली त्या खटाचे पोटे भरले आता चालू वावरात 7-8 बाया आहे ना काही मक्याला खड्ड्या लागते कळावाले भैमग उचलून नाही राहिला त्याला टाका लागते आज सगळं बिलकुल क्लिअरच करतो मी आता काय करतो बा बोले काय दिमाग आहे मावशाचा माया बापा पाय बरं आता निवडणूक आपल्या गावची फायदा दुगोरेवाल्याचा पाय आता म्हणजे माया मावशानं म्हणजे खताची सोय लावली वाटते इथं निवडणुकीच्या याच्यात नाही असं हो का बरं द्या ना टाकून टाकाच लागते ना त्याशिवाय काय उचलणार आहे भाई मग हो ना पण आता मी काय म्हणतो जरासं आज जरा सतर्क राहायचं म्हणलं बा हो कारण की थोडंसं म्हणजे मोठं असं वारं उदान तुमच्या इकडे येऊन राहिलं हो आता सुटलं इथून म्हणून म्हणलं बाबा हे काय राजा वारं उडान काय आता कोणतं वारं उडान आता तिकडे जळगावच्या तिकडे आलं म्हणते बा खेड्या पडल्या म्हणते आपल्या इकडे आलं का आता येऊन राहिलं का ना ते नाही आहे ते वारं उदान नाही हे दुसरं वारं उदान आहे म्हणलं होय आपला कंदील बुडा नाही का कंदील बुडा हो तर तुम्ही त्याचे ते पैसे वाटप केले का नाही माया बाबानं तुम्ही हो तर ते त्याचं म्हणणं असं आलं की तुम्ही पैसे वाटले नाही बा हो असं काही आहे का वाटले का नाही तुम्ही बापरे बुडा उडाला वाटते बा असं म्हणजे काय म्हणते बुडाले पैसे वाटले नाही म्हणते का हो ना तेच म्हणलं रात्री फिरले ना ते मतदाराच्या घरी की पैसे दिले का नाही दिले का हो तर ते लिस्ट घेऊन रात्री हिंडले तर मला म्हणे आता म्हणे हे पैसे म्हणे तुम्हीच खाल्ले बा पाहुणे मानं म्हणून म्हणलं थोडंसं पाहिजे येऊन राहिले तुमच्या घराकडे ते आताच निघाले इथून मला दिसले तर त्याच्या लोक आहे म्हणजे लोकांची कामं करा म्हणलं असे प्रकरण आहे म्हणून कोणाच्या मनात पळाले पुरं सोयरीक म्हणा हे म्हणा निवडणूक म्हणा तर बा आपण लेखाचे म्हणलं रात दिवस मेहनत केली तिथं आणि आता शेवटी आला आपल्यावर खापर फुट राहिला म्हणजे ते पडला म्हणजे माझ्यानं पडला का सांगू राहिला लोक राजा म्हणलं पैसे कोणाचे घेते मतदान कोणाला करते खरं राहिलं का आजकाल मग काय काही आपलं
तेच म्हणलं, म्हणून म्हणलं तुम्ही दिले असं म्हणा, पण हे लोक आता खोटे कोण बोलून राहिलं, तुम्ही का ते, याचं काही क्लिअर झालं नाही. तरी पण ते बुडा कसं पैसे तुम्हालाच मागणार आहे. म्हणून म्हणलं तुम्ही काही घरी संध्याकाळपर्यंत जाऊच नका. हां, नाही तर ते खताचे पोती हे ते गाडीतच आहे ना, लवकर वावरात टाका. नाही तर बुड्याचं काय, खताचे पोती आणाजोगता आहे उचलून. पैसे आणाच्या फिक्रीतच आहे ते, एकदम भीष्म प्रतिज्ञा घ्यायला त्यानं. इथपर्यंत आहे का, माय गहू घटले त्याच्या माघारी, माय तेच नाही मागन बाबा. नाही ते भरून घ्यायला होता. मावशील म्हणा भरून ठेवून दे म्हणा ते. नाही तर बस पैसे नसले तर ते गहूही मागू शकते. 15,000 रुपये वसूल करायच्या फिक्रीने येऊन राहिला. आपल्याला चापट आली. मग आपल्या गावात मग लोक काय म्हणे, दिले नाही म्हणे पैसे. नाही शांताराम भाऊ, हे ते सगळेच सांगून राहिले तुम्ही पैसेच नाही दिले म्हणे. असं म्हणून राहिलेत बरेच जण. म्हणून म्हणलं पाय जबा नसन दिले तर मग खरं खरं काय आहे ते मला सांगा तुम्ही. काय सांगू माटे तुले, लोकराचे पैसे काही घेणे आणि हे म्हणे बुडा म्हणे देश म्हणे तू. माणूस मनात फसला का मग काय करा माणसानं, तिकडचा माणूस घेऊन नाही राहिला, हे म्हणजे जबरदस्त शिंदे. मग आता मी काय म्हणलं बा, याले ना त्याले घाल कुठले, त्यापेक्षा माखीशात गेले काय बिघडलं. मला खट आणायला पैसेच नव्हते, काय खोटं भैमुख चालला होता माहिती नाही. म्हणून मी कसं 15,000 रुपये इकडे आणले. तर बाबाला माहिती आहे समजा सगळं प्रकरण. तर तुझ्या बाबाला म्हणलं बा थांब जरा सामोरे भैमुखाचं काम होते माय, देतो म्हणलं तुला 2-4 हजार. पण कसं मी आणले पैसे आणि 5,000 रुपये त्या गावातल्या लोकांनी घेतले. असं आहे खरं प्रकरण. असं आहे का ते विषय. बरं ठीक आहे पाहू मग आता याच्यात काय करायचं. तुम्ही सध्या वावरात जा, खत टाकून द्या. वावरातून काही लवकर घरी येऊ नका आणि मावशीला फोन लावून द्यायचा बरोबर विषयाचं काय आहे. बरं तसं करतो मग, नाही का. बरोबर ठीक आहे. मग म्हणलं तुम्ही हे पा तुमची बाजू सोडूच नका, पैसे दिलेच म्हणा. म्या कोणत्या हालती दिलेच म्हणा, मागं हटू नका सध्याशी. नाही मागं हटतच नाही, दिलेच म्हणतो मी 100% दिलेच. बस मग झालं, बाकी काही टेन्शन नाही. राहू दे त्याला पाहता मग त्याच्यावर काढू सोल्युशन काही ना काही. हां ठीक आहे, ठेवतो मग. काय म्हणते अजून वावरात नाही गेले, आता काय झालं. हॅलो, काय म्हणता आता. काही नाही, ते गव्हाचे कट्टे मग रिजवले का म्हणलं, खाली घातले का भाऊ. दिले पसरून दिले तर एक पुत्र राहिला आता ते देतो. काहून काय झालं. बापरे पसरवले का, काय डरा थांबा होतं, काय मोठा घोरच झाला आता. मग काय झालं आता. आपल्याला आता ते हो घालणं होते आणि पोते भरून घरात अंदर ठेवून जायचे होते. नाही ना, विषय कसा आपला कंदील बुडा नाही का रामपूरचा. मी गेलो होतो आता निवडणुकीले. ते काय झालं, पडला आले का निवडणुकीतनी. बेडम आपडला. आता काय झालं, त्याला समजा घाणी पैसा आडला सगळा सुटला. आता ते म्हणे बहुतेक पैसे मागायच्या फिक्रीतनी तिथून निघाला म्हणे. मार्टीचा फोन आला. तर म्हणलं पाहिजे पैसे गिसे काही देऊ नको घरी असेल तर, तसे नाहीच आहे. फक्त म्हणलं कसं ते गहू जर त्याला दिसले तर ते म्हणून काही करा पण गहू एका पण मिळल्या. इतक्यापर्यंत त्याची म्हणजे परिस्थिती खराब झालेली आहे. बाबा हे तर लई झालं बाबा, म्हणजे आपल्या घरी येऊन आपले गहू विकायला होते ते खायचे होईना म्हणा. पण परिस्थिती गंभीर झाली त्याची. लडपड करायचा अजून पैसे मागायचे तर बसा लागल. म्हणून म्हणलं गहू एखादं पोट्ट आपलं पाया फुटण्याला बोला, त्याला म्हणा पोटे भर आणि अंडर तिकडे मागच्या खोलीतनी करून ठेवून दे, लॉक करून घेते. बरोबर तसं करतो मग, ठीक आहे. मग गोष्ट त्याला सांगू नको वावरात गेले म्हणून. हो नाही तर बसतील वाट पाठ माही. त्याला म्हणा लग्नाला गेले म्हणा, ते गावात लग्न आहे म्हणा शिरसगाव कसबेले. तिथून तिकडे ते रिसेप्शनला जाणार आहे म्हणा. 2 दिवस काही खरं नाही म्हणता यायचं. असं काही बी सांगून दे, रवाना कर. बाबा बरोबर हो, सांगतो. हो ठीक आहे. बरं ठीक आहे. तू बी म्हणलं जास्त काही घरी थांबू नको. आलाय ते तर चहा पाणी नाश्ता पोहे करतो एक तर. आणि बाकी म्हणा मला जायला म्हणा आता वावरात. वावरात कोणीच नाही, ते गेले लग्नाले. असं करून तू बी लवकर काटा पाय घे आणि वावरात चालले. तसं करायला लागेल नाही. बरोबर हो ठीक आहे. मग काही वादा नाही. ठीक आहे. म्हणलं भस्कन विचारसान म्हणलं त्या बुड्याले, हो कुठे चालले काय चालले. हो त्याचा कसा दिमागला तपेल दिसून राहिला बा. तुमचं कसं भस्कन बोलता काही बी. एवढा पागल लाव का मी, समजते ना मुली बी. मग काय भडकेला दिसून राहिला मला, पारा दिसते तपेल त्याचा. म्हणलं काय झाली का भरती झाली का म्हणलं. माऊली भाऊ चला ना मग, चला तर समजा चला म्हणलं लवकर. नाही ना आबूजी थांबा जरा का. हो येऊ द्या अजून 4-5 सीटा. सध्या काय झाल्यास काय आपल्या. आता तुम्ही धरून 7 जण झाले बा फक्त. येऊ द्या ना 10-15 होऊ द्या ना. येऊ द्या ना 5-25 येऊ दे. हो दे कोमून त्याच्यात मला मराले को जीवानं गरमीनं. राहू दे म्हणलं एसटी नाही तुम्ही जाय. तू जाय तिकडे, मी बसतो तिकडे बट्या. अरे काय गरम होतं रे. कधी येते ना 2-3 सीटा आल्या की निघाले. नाही ना बद्यानी तुला नाही ना, मध्ये अनुभव आहे ना. एसटी तिथं दिसली त्याले तरीच काढते ते, मला माहिती आहे ना. चलो मग तर इतकी गडबड करते ना, विचारूच नको. हो जाऊ दे म्हणलं बा, येरी सारखाच टाईमवर जाणार एसटी नाही तुम्ही. कायच करावं का बा आबाजी. इकडं आता तिकडे नका काढत जो तुमचं. आता तुम्ही तिकडे पडले मावर ताव काढता राहायचे. एकच आम्हाला काय आता ट्रिपच कोणत्या भेटते सांगा बा. दिवसाच्या 2 नाही होत बा. म्हणजे याच्यावर जर त्याच्यावर करून राहिला नसन तसं. अरे निवडणुकीत पडलं म्हणजे मी काय पुरा खलास लागलो का, रस्त्यावर आलो का म्हणलं. अरे नाही पडलं तर पडलं का. असे ते लोक किती पडते किती खेप येते. हरजी चालूच असते कुठे बी. चालला मोठा सांगून राहिला. हो आता येते नाही म्हणलं आता एसटीने जातो. जा तिकडे. चला जमलं नाही का. योग तर चांगली दिसून राहिले आपले. कटलं घरी आहे म्हणजे पाहुणे बा घरी आहे समजा. हो नाही तर बस दिवसभर बसा लागलं असतं वाट पायात. हो आता बरोबर कैची सापडला. आता जमला आता. अरे पाहुणे बा घरी आहे का म्हणलं. अजाबराव भाऊ दादा आहेत का म्हणलं घरी. काय करा, दिवसातून 2-3 येतात मागायला. हो कोणी गहू मागते, कोणी ज्वारी मागते, कोणी पैसे मागते. कोण होय म्हणलं घरी नाही, ते घरी नाही जा म्हणलं बाहेर. हो बाहेर जा, दरवाजा जा, कोण नाही घरी. अरे मी का आता पीठ मागून राहिले. अरे बाबा म्हणलं मी आपलं रामपूर आलो म्हणलं, रामपूरवरून. आता कंदिलाबाजी हो म्हणलं कंदिलाबाजी. आता मला वाटलं कोणी दुसरंच आहे का. हो ना, निरा लोक म्हणणारे द्या ते गहू नाही घेत, जेवारी नाही घेत, पैसेच पाहिजे. मी आलो तसंच आहे का कोणी. बरं बाबा तुम्ही कसे काय आबाजी म्हणलं, काय होतं बाबा. बाईजोड विषय काढा तर अजून फालतूचा वांदा यायचा नाही का. हो त्याच्याच पैसे विषय काढायचा आणि पैसे काढायचे. नाही ते कसं आहे मला अजाबरावशी भेटायचं आहे म्हणलं. त्याच्याशी महत्त्वाचं काम आहे अर्जंट. तर म्हणलं कुठं आहेत ते, घरी आहेत का.
त्यानं सांगितलं तसं सांगा लागलं नाही का लग्नाचं, हो म्हणजे पलटून तरी जाईल. अरे बापरे, सांगा आता तुम्ही थोडंसा कसा चाय पडला तुमचा. हो आता आमच्या गावातलं लग्न आहे, हो तर ते गेले तर लग्नाले, हो तर आता त्याचं तर काही खरं नाही, आता आज गेलेत ते. हो आता त्याला कोणतं गाव आहे, मला दूर आहे ते बैरमच्या तिकडे, हो तिथे गेलेत ते शिरसगाव कसब्याला गेले, हो हो तिथंच. म्हटलं का कसंच करा आता, आजच जात होतं का लग्नाले. असं असं बापा बाबा लय दूर गेले मग तिकडे तर बैरमच्या तिकडे, बाप्पा बापा बाबा मग तर आपणच राहिले का. जाऊ द्या मग, येतील ना संध्याकाळी, येतीलच ना. आता हो तसं येतेच म्हणे, पण अजून कसं त्याचं तिकडे अजून रिसेप्शन आहे का नाही, तर बहुतेक रिसेप्शनला तिकडून तिकडे जातो म्हणे असं म्हणत ते. आता काय होते काय नाही पुढचं. असं आहे का, बरं बरं ठीक आहे ना, बरं बरं पाहू मग आता. पाणी गिनी चहा घे पिऊ आपण, पाहू मग काय फोन लावून पाहू मग. ते चहा पाणी करा, नंतर द्या काढून नाही का, फोनच नाही वा असं तसं करून. हो येत नाही मला 2-3 दिवस. बरोबर या ना, हो या आतमध्ये या, हो बसा बसा, हो पाणी गिनी घ्या, चहा घ्या, या आतमध्ये. हो बरं बरं ठीक आहे. हो संकेत भेटला आता तसा येता येता. हो मी आता सांगतो कडे निरोप गिरोप. हो चांगल्या पद्धतीची तब्येत गिब्येत चांगल्या पोट्टीची. हो ना आलता फोन संकेतचा, तसं चांगला आहे म्हणे. बरं या तुम्ही बसा आतमध्ये 2 मिनिटं. आला वाटतं बाबुडा नाही का, हो ना वावरात नाही पोहोचलं बुडा आला वाटते. हा हॅलो, हा हा काय म्हणतो म्हणलं, बोल बोल. हो ते आला म्हणलं बुडा, हो मी इथं मागच्या अंगणात आली फोन लावला तुम्हाला. हो आपण म्हणलं वसरीत येऊन मस्त बसला म्हणून बालकट मांडून. हो आता पाणी घेऊन दिलं त्याला, आता चहा मांडतो म्हणून सांगितलं. आता म्हटलं ते कसं काय करा म्हणलं. हो मी विचारलं त्याला काय काम आहे, तर ते म्हणते की मी त्याला सांगतो. तर लग्नाचं सांगितलं पण तरी म्हणते येऊ द्या म्हणते त्याला, तर मग काय करू म्हणलं आता. पण तो सांगायचं असतं 2-3 दिवसही त्याला लागू शकते बा. रिसेप्शन हे ते सर निपटल्यावर निरिपिरी करून येते बा, असं तसं म्हणलं लागत होता. म्हणतो ना आता चहा पाणी तर करायला लागेल पहिले. चहा पाणी कर त्याले, मग त्याला कसं तू सांगून दे थैली गेली घेऊन बाहेर निघ. हो मला जावं लागते म्हणा वावरात नाही. हा हो ते गेले म्हणा लग्नाले, आणि मला वावरातलं रखवाली करायला जावं लागते म्हणा. तर आता तुम्ही कसं करता म्हणा, या म्हणा मग तुम्ही. असं सांगून त्याला रवाना करून दे. बरोबर पाहतो मी म्हणून तसं, आता तसं अर्धा घंटा बसू देतो पहिले. बरोबर ठीक आहे मग, हो पाहतो काय करायचं तर. हो ठीक आहे ठीक आहे, फक्त वावरात नको येऊ देऊ. हो तेच म्हणलं 8 तास मजूर आलो. हो आता न्यायरी करतील, 10-15 मिनिट तयार घालतील, आणि नंतर सुरू होईल खटाचा. हो ठीक आहे मग, ठेवतो फोन. हे ते एखाद्या धनावरचा सापच आहे ते, उठून नाही राहिला, पालकट म्हणून बसला बाबा इथं. ठाण मांडते का इथं. मी काय म्हणलं आबाजी, हो तर आता मला वावरात जायचं होतं बाबा, साखळी लावायची दरवाजाची. वावरात काही कोण नाही, ते गेले लग्नाले, आणि भैमुगाचं पाहा लागते मला. तर म्हणलं आता तुम्ही कसं येता का म्हणलं, मग काय करता कसं करावं. बरं बरं ठीक आहे ना, मग जा ना तुम्ही. हो काही हरकत नाही, मी बैठक आहेच ना तुमची. हो बैठकीत आराम करतो, काही हरकत नाही. हा ठीक आहे ठीक आहे. हो या तुम्ही, या संध्याकाळपर्यंत थांबतो मी. हो ना, पण आता ते कसं येणारच नाहीत ना, आता झालं तर बहुतेक ते रिसेप्शनला तिकडून तिकडेच जाणार आहे ते. बहुतेक येतच नाहीत म्हणे असं म्हणत ते. हो ना येऊ द्या ना, रिसेप्शन नाही आले उद्या तरी चालते ना. हो काय मी मुक्काम करीन, आपलं बैठकीत आपलं माझं सामान आहे, कपडेला ते सगळं आहे माझं. बस काय सकाळी आता सकाळचा चहा नाश्ता आणि जेवण, बस बाकी आहेच काय आपलं. बाबा बुडा तिथे मुक्कामी राहत वाटते म्हणते. काय कसं करावं नाही ना, पण त्याचं जर समजा अजून मग ते पोरीले आणायला गेले हे तिथं अजून 1 दिवस वाढला तर मग काय करावं. जवळचे नातेवाईक येत नाही, आता माझं जाणं नाही झालं भैमुगाच्यानं. 2 नाही 3 दिवस लागले चालते ना, पण कसं पाहुण्यामध्ये भेटणं लयच महत्वाचं आहे. हो कारण की पाहुण्याची भेट झाल्याशिवाय पुढचं माझ्या चक्रच नाही फिरत ना. आता बाबा चकने हलून राहिला, आता काय करा. बरं बरं मग असं करा तुम्ही बसा बाबा बैठकीत. हो मी आता म्हणलं बा तुम्ही घरी गेले असते पुरले असते आज. डबल तुम्ही 2-3 दिवसांनी या ना मग. मग नंतर भेटा येईल. कुठं बाबा आता जाणं येणं हे ते लय तकलीफ होते वयमानानुसार. मग काय एसटी आहे गर्दी अरमानची आहे. तुम्ही फोन लावून पाहता येईल काही येणं होते म्हणा, विचारपूस करा. जर समजा येत असेल तर मग थांबते माणूस, नाही तर मग पाहता येते काय करावं काय नाही. तर तेच काय आबाजी वांदा, एकच फोन आहे आमच्या घरी. हो त्याला म्हणतो एक फोन घ्यावं 2 फोन पाहिजे नाही का. तर आता एक माझं आहे, तर आता त्याच्यावर फोन नाही, काय लावता काय करावं. काम बरं पाहा मग आता त्याला मी काय करू शकतो. हो पण मला भेट घेतल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. येऊ द्या त्याला, आज येऊ द्या, उद्या येऊ द्या, परवा येऊ द्या, काही येऊ द्या. मी बसतो म्हणलं बैठकीत. हो ठीक आहे. अरे हो ना 2 मिनिटं फक्त, कंदील आबाजीचा फोन आहे. मग काढू ना गाड्या, थांबा जराशी गडबड काय करू, थांबा जराशी. बोला आबाजी, काय पोहोचले का म्हणलं पाहुणे माझ्या घरी. काय म्हणते पोझिशन आहे घरी. काय रे का शिवला, लय योग खराब आहे रे आपले, सरे पत्ते उलटेच पडू राहिले का. पण आता आलो मी इथं, तर हे पाहुणाराच्या लग्नाला गेला म्हणलं, गावात लग्न आहे म्हणते, गेला म्हणते बसून. अजून आता दूरचं गाव आहे, 1-2 दिवस येतही नाही म्हणे, असंही सांगू राहिली बाई. आणि एक तर आता मी आणलं बसा, तर बाई म्हणे मी वावरात चालली म्हणे, ते भैमुग आहे म्हणे वावरात रखवाले करायला जास्त लागते म्हणे. आता मी आणलं बा बैठकीत बसतो म्हणलं बा काय करावं आता मग. तर म्हणलं कसं काय करावं आता, हे कुठं रोग बसा, पाहुणा येते नाही येत 2 दिवस. कसं काय करावं आता, काही समजून नाही राहिलं गळ्यामध्ये. बापरे मग तर या पद्धत झाली आता. काय आता मग विषय कसा काढता म्हणलं, कसं काय करता आता पैशाचं. आता काय आपण सांगितलं बा त्याला ठाई मुक्कामी आहे म्हणून. हो बाई आता वावरात गेली, मी आता बैठकीत बसू ना, बसू राहिलं माशा मारत. आता काय करावं आता, समजून नाही राहिलं काय करावं. नाही 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 काहीतरी रेजा. हो पेपर फुटला का. हे बा आबाजी वार्ता लीक झाली रेजा आपली. हो तुम्ही येऊन राहिले म्हणून बहुतेक त्याला काहीतरी सुगावं लागला वाटते. म्हणून बहुतेक काहीतरी नाटकं असू शकते बरं त्याची. हो पाहिजे ते कसं आहे, इथून आता तुम्ही जाताना कोणाकोणाला दिसले समजा. आता हे लक्ष्मण झुमऱ्या अजून काय 2-4 जण भेटले होते त्याच्या घरापाशी. कुठं चालले म्हणे, मी काही सांगितलं नाही द्यायले. आणि मारती होता मारतील सांगितलं मी, मला बा चाललो मी. फक्त मारतील सांगितलं मी एकट्याला, बाकी कोणालाच सांगितलं नाही कुठे चाललं म्हणून.
बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून हे पहा लीक झाली ती बातमी, मारत राहून दिलं तिकडे काहीतरी पिन मारून. 100% म्हणून ते पळाला कुठेतरी. दुसरी गोष्ट आता एक काम करा तुम्ही ते कसं आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही पुढचा माणूस. तर तुम्ही काय करा, त्याचे मोरके आहेत आपला त्याचा जवळ बडभाऊ नाही का, बडभाऊला फोन करा म्हणा, असं असं प्रकरण झालं म्हणा, हे सतावून राहिलं म्हणा पैशासाठी. पहा म्हणा बा काहीतरी आता इलाज करा, बस झालं मग सगळं ओके होऊन जाते. असं आहे का ती? बरं बरं बरं. म्हणजे समजा नाक दाबलं की तोड उघडते नाही का? बरं बरं. आता नाक दाबतो त्याचं. ठीक आहे ठीक आहे. हो करतो मी फोन त्याला, आहे माझा नंबर त्याचा, लावतो त्याला. हो बरोबर त्याला सांगून द्या सगळं असं झालं म्हणा बा. माणसानं काही बरोबर केलं नाही म्हणा तुमच्या सासरे बानं. पैशाचा विषय आहे म्हणा, सांगा म्हणा काय करायचं होता. तेवढं बोलून घ्या आणि टाईटमध्ये राहा. ओके. हो बिलकुल बिलकुल, नो टेन्शन. हो ठीक आहे ठीक आहे, ठेवतो मग. नाही बा तुमच्या घरी कन्फ्युजन झालं ना ते. तुम्ही काय केलं, धडधड म्हणजे आणा 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 येऊ द्या केलं, त्यातलं एकही काढलं नाही बाहेर साडी. आता झालं कन्फ्युजन, कोणती घ्या कोणती नाही. पहा आता तुम्हाला, नाही तर अजून म्हणसान अजून आण तुम्ही. काय दुकान आपलं आहे काही विषय नाही. पुरा दिवसच जाते मग आता साड्या पाहिल्यात नाही का, असं जर म्हणलं तर. नाही नाही बडबू, हे बा तुमच्याच मनानं काढा, काही नाही ना, ऐराले द्यायचं आहे आपल्याला, काही असं लय हे नाही आहे. काळा तुमच्याच मनानं काढा, आता इले काही सुचून नाही राहिलं. नाही नाही पाहू द्या ना, पाहू द्या, त्याच्या मनानं पाहू द्या. अजून काय ड्रेस काढायचा वाटते नाही का, समजा ड्रेस पाहिजे वाटते ना. आता ड्रेस पाहिजेच ना, मगच होईल ना. भर येते शेला टोपी, झुटके शेले देजा, टोप्या देजा 10-20 रुपयाला. आणि आपलं ड्रेस देजा 300-300, 400-400 रुपयापर्यंत. आणि 150-150 वाले 3 साड्या. हो काढा, आता तुमच्या मनानच काढा, जाऊ दे तिकडे. बरोबर ठीक आहे. मग आता 150 रुपयाला 3 साड्या काढून घेतो आणि 3 ड्रेस समजा तिकडे 300पर्यंत नाही का, आणि 3 शेले आणि 3 टोप्या. बरोबर ठीक आहे ठीक आहे, काढतो मग पटपट. ओके. आता ते 300 रुपयाचा ड्रेस काय कोणत्या रंगाचा येणार आहे ते? 600 रुपये शिलाई आहे म्हणलं. 600-650 रुपये शर्ट पॅन्टची. ते काय पुरण का ते शिवायला 300 रुपयाचा कपडा? तसंच असते ना, ऐराचं म्हणलं की तसंच असते. कान धरून आणणं, शेपूट धरून हकलून दिलं, तेच कुठं शिवून राहिले ते कोणाच्या मस्तकी मारते. जाऊ द्या, द्या बरं बाळ, लवकर लवकर द्या. आता काय करावं आता, हे कायले आता देतेच कायले हे ऐर. हो काही म्हणजे शेले बांधायच्या लायकचे नाही, ते कपडे शिवायच्या लायकचे नाही, मग देतेच कायले म्हणलं. देऊच नका ना बा. जाऊ द्या, काढा बा. हो हाय रीत रिवाज तर काढा, जाऊ द्या. का देते तू? हे तर आपल्या कधी राबीचा फोन आहे, काय म्हणते काय सांगा आता. अरे लावला म्हणा मग आता, तुम्हाला काय काम पडलं म्हणा, पहा ना उचला ना. बोला आबाजी, काय म्हणत होते? आता बळू मी काय म्हणत होतो, जरा मी आता सध्या तुमच्या सासरेबाच्या घरूनच फोन करून राहिलो. तर काय जरा सतव राहिलं का ते. हो काय आता तुम्ही सुशिक्षित माणसं आहे म्हणून तुमच्या कानावर टाकून राहिलो मी. नाही तर मग कसं तुम्हाला तर माहिती आहे आपला स्वभाव कसा, तिरकटे स्वभाव आपला. तर ते तुमच्या सासरेबाला फोन करून सांगा मला, मायबाजे काय 15,000 रुपये त्याने घेतलेले आहे, ते द्या म्हणा अर्जंटमध्ये. असे काम आहे म्हणा माझ्या सासरेबाजे. कोणा 100 घेते, 50 घेते, मला फोन लावते. बरं द्या ना मग, मामाजी आहेत का तिथं? द्या फोन द्या द्यायला. नाही ना, पाहिले ना ते घरी थांबलेच नाही ना, मी याच्या आधीच पाहिले. तर आता तुमच्या सासूबाई वावरात गेल्या आणि मी आता घरी बसून. आता सांगा बा आता काय करा, वाट पाहू राहिली त्याची, लग्नाला गेली म्हणते बा. सांगा म्हणजे तुम्ही घर राखू राहिले नाही का? बरोबर ठीक आहे, मी बा सासरेबाला फोन लावतो. पण पैसे कायला घेतले म्हणलं त्याले? पैसे कायचे घेतले त्याने? काय सांगा तुम्हाला, अशा गोष्टी करता येत नाही. मी ते प्रचार करायच्या वक्ती कसं आहे, सगळा पैशाचा व्यवहार त्याच्या जोड दिला होता. 20,000 दिले होते, वाटून द्या म्हणलं जसं काय आपल्या लोकायले. पण काय झालं यायनं वाटलीच नाही. हो राजा, पडलो म्हणलं मी मतदानात, आता इलेक्शनमध्ये पडलो मी. तर मग कसं आता त्यानं 5,000 रुपये वाटले, 15,000 घरी नेले. म्हणून म्हणलं बा ते 15,000 मी मागाले, त्याच्या घरी आलो होतं, ते पळायला लग्नाले. हो हे तर अंदर जायच का मध्ये सुनायला मला पैसे वाटणं नाही. हे बा थांबा तुम्ही, मी मामाजीला फोन करतो 2 मिनिटं. हो 1 मिनिटं. अहो आता लागते का नाही लागत, आता ते म्हणे मोबाईल नाही मी त्याच्यापाशी, असंही म्हणे बाई म्हणे सासूबाई म्हणे तुमच्या. बरोबर ठीक आहे ना, नसू द्या ना फोन, मी मामीजीला फोन लावतो. हो करतो मी तुम्हाला काय कन्फर्म सांगतो मग. तेच म्हणलं बा ते प्रकरण निपटावं म्हणलं काय. हो तुम्हीच आता याच्यातनी काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे ठेवतो मग. काय प्रकरण काय म्हणलं, निवडणुकीचं काय तुमच्या गावात कोणती निवडणूक झाली बा? हो 15,000 रुपये माझ्या सासऱ्याने दाबले म्हणते बा, कसं काय येतं? म्हणजे इथपर्यंत आलं पेटत आता नाही का, म्हणजे बुडा गेला अजबरावच्या इथं आणि तिथून लावला फोन. असं अरे काही नाही बा, ते वावराची हराशी होती आमच्या गावातनी. हो ते आता काय बुड्यानं ते वाटले म्हणते, काय दिले नाही अशी चर्चा होती गावात. रात्री त्यानं पाहिलं विचारपूस करून लोक म्हण नाही. आता बहुतेक मला सकाळी ऑटोवर दिसलेत ते, आम्ही विचारलं नाही म्हणा त्याला कुठं चालले म्हणून. पण ते तुमच्या सासऱ्याबाजी तर गेले आणि तिथं पैसे मागायला गेलेत ते, आणि आता लावला तुम्हाला फोन. म्हणजे असं प्रकरण आहे ते नाही. मग खरंच माझ्या सासऱ्याबाजी दिलेच नाही वाटते नाही का, दडपले वाटते. ते तर काही मला माहित नाही बाबा दिले का नाही दिले का. हो पण बाकी बुडा तर पैसे वसूल करायला गेला बा. बॅग गिग दिसली मला मोठी, कपडे लत्ते हे ते सोयीनच गेला मुक्कामाच्या, असं तर वाटते बा. पैसे काढूनच येते काय माहीत. बाबा चांगलाच गोरा आहे मग नाही. पाहतो बोलावून पुन्हा तर लागते का काय होते तर मिटवाच लागा नाही. ते पहा बा मिटवा तुम्ही, काऊन की त्याला कसं एवढे पैसे देऊन 75च मतदान भेटलं का नाही, म्हणून ते जीवावर येऊन राहिली. पैसे वाटलेच नाही माणसानं, असं झालं ते. पहा ते कसंही करून मिटून टाका बा एक खेपचा. तुम्ही तिथं जा भलंही, पण लवकरात लवकर ते खाडा निवाळा करून टाका. बरं पाहिजे ना, करतो फोन, विचारतो सांगतो त्याला. वाटा काय लवकर सुट्टी देऊन टाकली बायले, खट टाकणं झालं रप. मग काय करता 3 फुटी उरले. हो पुढे काय भेट टाकाले. बरं ते जाऊ दे, पण याचं काय झालं म्हणलं, ते बुडा गेला का काय, कसं काय म्हणलं मग. ते बुडा लय जीवट आहे ती. मग बैठकीत बसला मस्त आराम करून राहिला. पाणी नेहती दिलं त्याला. मला जेवण करता का, तर ते म्हणे डबा आहे म्हणे माझं, घरून आणला त्याने डबा.
संध्याकाळचं पाहिजे म्हणे. हो तर म्हटलं ठीक आहे बाबा जेवा मग. तर आता म्हणलं ते बुडा काही जात नाही आणि पैशाचं तुम्ही काय आहे काय तुमचा व्यवहार आहे ते पहा आता. आता याची काय गडबड आहे आता पाहुण्याची? हो थांबा एक मिनिट पाहतो. बोला जेव्हा काय म्हणता? फोन तर त्याच्याच पैसे आहे, काही बोलतो रे कंदीला पाहिजे. हा हॅलो, तर मी काय म्हणत होतो, म्हणलं मामाजी आता सध्या कुठं तुम्ही? वावरा ठावा बसून काहून काय म्हणत होते? काय तुम्ही बोलता? तुम्ही वावरात आहे म्हणता, लग्नात आहे म्हणजे कंदील बुडा म्हणून लग्नाला गेले म्हणून तुम्ही. हो आता ते घरी येऊन बसेल आहेत म्हणते, मामीजी वावरात गेल्या आणि तुम्ही म्हणलं कसं काय करून राहिले का मग? हो त्याची काय पैशाचा व्यवहार काय आहे ते पाहून घ्या म्हणलं. मला फोन आला तर द्यायचा नाही ना. बुड्याचे पा स्क्रू ढिले झाले काय सांगा मला. म्हणते बा तुम्हीच खाल्ले म्हणते. सांगा बरं काय करावं. मी राजदोष तिथं त्याच्यासाठी ठरलो आणि आता ते म्हणते की तुम्ही खाल्ले. लोकांना आता पैसे घेतल्यावर कोणी हो हो म्हणतात ते काय. आता ते म्हणते बा तुम्ही वाटलेच नाही म्हणते. मग काय करावं म्हणून वावरात येऊन बसलो. नाही तसं नसतं होत ना. बा दिले ना तुम्ही, मग काय भ्याचं काम आहे. हे बा तुम्ही घरी या आता. हो म्हणा लग्नात जेवलं म्हणून पटकन आलो मी. हो लग्न लावलं निघालो. तर मी येतो आता. देवीदास भाऊ आहे इथं. ते म्हणतात की बा कसं निपटूनच टाका म्हणते ते. म्हणून मला ते निपटो तुम्ही काय आता. तुम्ही नका काळजी करू. मला समजलं ते काय नाही तर हो येतो मी घरी. नाही काही याचं काम नाही ना. काही मिटू नका तुम्ही. काही अर्थच नाही त्या गोष्टीत. जाईन आपस ना. ते बुडे बात म्हणणं आलं की बा तुम्ही या याच्यातून काहीतरी मार्ग काढा. आपण काढू ना मार्ग त्यातून काय नाही तर मी निपटतो बरोबर. तुम्ही नका काळजी करू. बरं ठीक आहे बा मग. हो तुम्हाला सांगतोस मग. हो ठीक आहे हो जातो मग मी घरी. आलो म्हणतो लग्न हो जाय म्हणतो तू लवकर पुढे. मी येतो अर्ध्या घंट्यानं. हो जाय. आता किती आपण आली पाहुणे आले वाटते जवाई. गाडी दुसरी राहिली. सांगा आता असं गेलो तर ते कंदील बुटायला दिसलो तर ते म्हणून हे कोणत्या लग्नाला गेलं असे कपडे घालून. हो म्हणलं पाय बरोबर तू तिकडे बोलत बस. मी ऑनरे घोष्ट इकडून कपडे बदलून बरोबर तिथं येऊन जातो. बरं ठीक आहे तर जा तुम्ही पटकन निघून. हो मी बोलत बसतो त्याच्या संग. पटकन घुसाल कपडे बदलून चालले. थांबा पाहुणे बा तुम्ही थांबा आता. जवळ बोल पाहू त्याला लिस्ट दाखवली तुम्ही. त्यानं खुना केलेल्या आहे पैसे दिलेले यायच्या आणि पुढची व्यक्ती म्हणते पैसे दिले नाही. पहा म्हणलं लिस्ट पाहून घ्या तुम्ही. सांगा आता फक्त 5,000 रुपये वाटले आहे ना 15,000 रुपये गोल केले. बाबा शांताराम गणगत एक नंबरसाठी नाही 1200 घेतले ना बाबा. आम्ही तर कमाला बा शांताराम भाऊजी. बरं नाही मी काय म्हणतो समजा कंदीला भाऊजी तुम्हाला मतदान किती पडलं म्हणलं. मतदान काय आपल्याला फक्त 75 मतदान पडलं. सांगा आता तुम्ही 802 पैकी आणि सांगा. असं आहे का ते? बरोबर आहे. अरे मग मी काय म्हणतो कंदीला भाऊजी काय चुकलं काय याच्यात मी. हे बा मामाजीने सगळे पैसे दिलेले आहे. करा तुम्ही हिशोब करा. तुम्ही लावा ना बरोबर हिशोब लावा मग तुमच्या लक्षात येईल. आता हिशोब लावा म्हणतात. हिशोब लावायचं कामच नाही ना. दिलेच नाही म्हणते ना पुढचे लोक. त्याचं काहीच नाही करला आपल्याला. दिले नाही दिले फक्त तुम्ही हिशोब तर लावा. किती 75 मतदान पडलं का तुम्हाला. 300 रुपये वाटले म्हणता. तर तुम्ही 75 गुणला 300 किती होऊन राहिले. 22,500 रुपये होऊन राहिले. मग तर आता मला असं वाटून राहिलं की याच्यातले 10 मतदान समजा घरचे किती आहे तुमच्या घरचे 3 मतदान समजा भाने मी घरची बाई समजा ना. मग 5-7 मतं समजा तुमच्या वतीचे माणसं मग श्रीराम भाऊ सारखे. आणि तुम्ही 3 जण 10 जणांचे मतदान बगर पैशात झाले आणि 65 ते 66 लोकांचे 300 रुपयाने झाले. म्हणजे बरोबर आहे ते 75चा जे आकडा आहे ना. 75 गुणला 300 म्हणजे 22,500. त्याच्यातले 10 मतदान तुमचे फुकटमध्ये. हो तुम्ही घरच्यांनी थोडी पैसे घेतले. तर बरोबर आहे ते 65-66 लोकांना पैसे घेतले आणि म्हणूनच तुम्हाला 75 मतदान पडलं. हो का ते इश्यू बरोबर आहे समजा नाही का. हो 65 लोकांना समजा मतदान केलं ना. आपल्या घरचे समजा आसपासचे जवळचे एकदम फेवरचे लोक. हो राजा ती बरोबर आहे. बरोबर जमलेलं का नाही का. हो ना मग तेच म्हणलं जेव्हा मी म्हणतो ना मी पैसे दिले. वाढ लोक नाही कसे म्हणून राहिले. 65-66 लोकांना मी दिले ना पैसे. हे बा बरोबर आहे. मामाजीचं काही चुकलं नाही. त्यानं 65-66 लोकांना वाटले आणि 20,000 खर्च झाले. हो त्याचा काहीच दोष नाही याच्यात नाही. तुमचा गैरसमज झाला आहे. असं आहे ते नाही का. हो का मला लक्षातच नाही आलं हे नाही का. हो ना म्हणजे इतक्या लोकांना तुम्ही पैसे दिले इतकं मतदान पडलं बा बरोबर आहे. हो हिशोबाला हिशोब जुटू राहिला. बरं ठीक आहे मग आता काय माझ्या लक्षात नाही आलं जरा कसं माणूस निवडणुकीच्या ना भयाल ना झालं ना डोक्याला कसं. जाऊ दे आता चहा घेऊन निघून जाऊ. म्हणलं बाई एक खेप चहा ठेवा बा. जाऊ दे तिकडे. बरं ठीक आहे म्हटलं बरं झालं का नाही. डबल एम आमच्या जवळ आहे म्हणून प्रकरण पडलं नाही तेव्हा सांगतो ना. सगळं खाबर तुम्ही मावर फोडलं होतं हो ना. ते कसं लक्षात नाही आलं का माझ्या नाही का. मी घरी हिशोबच नाही केला. ते 300 किती गेले बा. बरं ठीक आहे मग. हो चहा घेतो निघतो मग. हो ठीक आहे. आता झाला आता पद्धतशीर विषय निपटला. सगळेच गैरसमज दूर झाले. तर चला आता हा विषय इथं क्लोज. आता उद्या नवीन विषय घेऊन येऊ 5 वाजता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला उद्या भेटू 5 वाजता नवीन विषय घेऊन.